संदेश कोळीकर आणि रवी शेजवर यांच्या संघ मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळेल शिवप्रताप फायटर, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल नेत्रा सुपरस्टार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। मैदानाच्या आतमध्ये दाखल होते सलामीची जोडी, एका बाजूला डावखुरा फलंदाज विकी कोळीकर बराडी माता कोळीकरवाडी या संघाचा एक आक्रमक डावखुरा फलंदाज, तर दुसऱ्या बाजूला मिस्टर मयूर ज्याने आजच्या दिवसामध्ये सलगच्या 3 सामन्यामध्ये सामनावीराचा किताब ज्याने पटकावला होता नेत्रा सुपरस्टार या संघाकडून खेळत असताना तो मयूर स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाजीवरती कोळीकरवाडीचा पांड्या, तर या सामन्याचा सामनावीराचा किताब या ठिकाणी मी घोषित करतोय। अजय कोळीकर हा ठरला या सामन्याचा सामनावीर, त्यांना दिला जाईल प्लेअर ऑफ द मॅचचा किताब, एक वॉटर बॉटल आणि आकर्षक किचन या ठिकाणी दिलं जाईल। चला या मॅच लावते सुरुवात। सलामीचं पहिलं षटक कोळीकरवाडीचा हार्दिक पांड्या अर्थातच ऋषी कोळीकर गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला स्ट्रायकरला मयूर, पहिला बॉल समोरच्या दिशेत टोकलाय, क्षेत्ररक्षक मात्र अप्रतिम प्रयत्न आणि डेडिकेट केला जातोय वय वर्ष 13 संदेशला हा किताब मात्र या ठिकाणी डेडिकेट केला जातोय। चौकार वाचवलाय, चांगलं क्षेत्ररक्षण ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता। अगदी टप्पा पडल्यानंतर छलांग लगावले आणि त्यानंतर जर पाहिलं तर बॉलला अडवलंय। 2 धाबा इथे घेतल्या गेल्या पहिल्या बॉलवरती। एएनपी लाईव्ह क्लीन क्लिअरिटी आणि क्वालिटी, नो बॉलचा इशारा, नो बॉल आणि +2 धाबा। या पुढचा बॉल फ्री हिट असेल पा सेमीफायनलच्या मॅच मध्ये या चुका तुम्हाला मात्र तुमच्या पराभवाचं कारण ठरू शकतात। नवनाथ कोळीकर यांच्या चेहऱ्यावरती आता स्माइल आपल्याला पाहायला मिळेल, कारण की कोळीकरवाडी प्रीमियर लीग जिंकण्याचं प्रत्येकाचं स्वप्न यावेळेस फ्रीटच्या बॉलवरती रनआउटची संधी निर्माण झाली। 1 धाव आले, दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय। 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या। संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती। 1 बॉलचा खेळ समाप्त झाला। 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। मयूर जो सध्याच्या घडीला चांगल्या लय मध्ये बॅटिंग करतोय, चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय, तो खेळाडू मात्र स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय। संदेशला हा किताब डेडिकेट केलाय अजय चिलक्या या खेळाडूनं आजचा दिवस संपूर्ण गाजवलाय आणि संदेशला हा किताब मात्र या ठिकाणी दिला जातोय मॅन ऑफ द मॅच। सचिन कोळीकर साहेबांच्या शुभ हस्ते हा किताब आपण या ठिकाणी देत आहोत। यावेळेस पहा समोरच्या दिशेत फटका केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉल अडवलाय, 1च धाव। विकी कोळीकर दुसरीचा कॉल देत होता परंतु त्यांना थांबवलंय। 1 धाव आले, संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती। 6 रन धावफलकावरती लागल्या गेल्या। सचिन दादा कोळीकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिला जाईल सामनावीराचा किताब। 6 रन। चला ऋषी जास्त वेळ घेऊ नका, कारण की बॅड लाईटचा सामना आपल्याला करावा लागू शकतो। यावेळेस पहा लोअर फुल टॉस, त्याच्यावरती मात्र प्रहार, चेंडू सीमारेषा पार, विकीने केलाय वार, मिळतील धावा 4, येतोय तो चौकार। विकी कोळीकरच्या बॅट मधून आलाय तो चौकार। ऋषी कोळीकर एका कोळीकरवाडी या गावचा एक रायझिंग स्टार, तर दुसऱ्या बाजूला सुपर डुपर बॅटिंग करत असताना विकी कोळीकर। नॅचरल गेम आपल्याला पाहायला मिळतो। आता यावेळेस पहा फटका फसलाय, 1 तेरे तो 1 मेरे, 1 विकी कोळीकर की तो 1 ऋषी कोळीकर की आपल्याला पाहायला मिळते। या अगोदरच्या बॉलवरती चौकार मारला होता परंतु संदेशने मात्र चांगला कॅच पकडलाय आणि फलंदाज विकी कोळीकरचा खेळ संपुष्टात आलाय। क्रमांक पहिला टीम नेत्रा सुपरस्टार या टीमला। संदेशने मात्र कॅच पकडले, फलंदाज बाद झालाय। पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावरती 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय। 10 रन धावफलकावरती लागल्या गेल्या। चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज, बॅट्समन लगेचच या, कारण की अजून फायनलची मॅच बाकी आहे।
सूरज आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर सूरज. यावेळेस पहा ऑन साइड ला चांगला स्ट्रोक, इथे दमदार स्ट्रोक लगावलाय. सूरजच्या बॅट मधून आलाय तो दमदार चौकार. चौकारानंतर संघाची धावसंख्या नेत्रा सुपरस्टार एक गडी बाद 14 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ऋषीच्या गोलंदाजीवरती आतापर्यंत 3 चौकार आले. चांगले बॅटिंग. मयूरने एक चौकार मारला, विकीने एक चौकार मारला, सूरजने देखील एक चौकार मारलाय. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा. नाणेफेक जिंकले टीम शिवप्रताप फायटर. बॅटिंग साठी मात्र आमंत्रित केले. इथे समोरच्या दिशेत फटका केलाय क्षेत्ररक्षक इथे ऑन साइडला. आणि आता जर पाहिलं तर लॉंग ऑफला खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. सूरजच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 18 या आकड्यावरती. 18 धावा. पहिल्या षटकामध्ये मात्र धावा येताना पाहायला मिळत आहेत. 18 धावा. गोलंदाजीवरती आता उमेश कोळेकर एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकरीनला मयूर आपल्याला पाहायला मिळेल. उमेश कोळेकर गोलंदाजी ट्रॅकवरती. 18 धावा आल्या. यावेळेस टप्प्याचा बॉल ऋषी कोळेकरच्या हातामधून कॅच सुटणार नाहीये. पकडली कॅच आणि फलंदाज झालाय बाद. ऋषी कोळेकर याच कामगिरीसाठी ओळखला जातो. जिद्द चिकाटे. ऋषी कोळेकरची उंची भरपूर कमी, परंतु ऋषी कोळेकरची जिद्द मोठी, ऋषी कोळेकरची चिकाटी मोठी आणि ऋषी कोळेकरने क्रिकेट मध्ये घेतलेली मेहनत मोठी आहे. याचमुळे अगदी कमी कालावधीमध्ये पाटण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ऋषी कोळेकर या नावाची एक वेगळी छाप आपल्याला पाहायला मिळते. आणि तेच क्षेत्ररक्षण करत असताना मयूरची कॅच पकडली, जो पहिल्या 3 मॅचचा हिरो राहिलाय. अगदी नेत्रा सुपरस्टार याने आतापर्यंत एकही सामना या स्पर्धेमध्ये गमावलेला नाहीये. 22च्या स्वरूपामध्ये मात्र एक सिंगल आले. संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 19 धावा. नवीन फलंदाज विक्रम मैदानाच्या आतमध्ये. सूरजच्या बॅटमधून 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. उमेशने पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केले. दुसरा बॉल 22च्या स्वरूपात एक सिंगल आले. 19 धावा. यावेळेस बॉलला थोडस पाठीमागे ठेवलंय. गुडलेन स्पॉट वरून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. आलाय तो डॉट बॉल. 19 धावा. धावफलकावरती 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. ऋषीच्या षटकामध्ये 18 धावा आल्या, परंतु आतापर्यंत उमेश यांनी फक्त कोणती धावे ते खर्च केलेली नाहीये. डॉट बॉल आलाय. 4 बॉलमध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल. 1 धाव आले. दुसरीचा इथे प्रयत्न केलाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती. 1.5 बॉलचा खेळ झालाय समाप्त. आज कोळेकरवाडीचे सर्व क्रिकेट प्रेमी मान्यवर आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. गत वर्षीप्रमाणे याही वर्षी एक दमदार आयोजन, दमदार क्रीडा स्पर्धा. 6 संघ मालक आणि जवळपास 80 ते 90 खेळाडू. यावेळेस क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती. बॉल निघून चाललाय. सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. फलंदाज विक्रमच्या बॅटमधून आलाय चौकार. अगदी टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडासा बाउन्स घेतला, परंतु त्या बाउन्सचा पुरेपूर वापर केलाय आणि सीमारेषे बाहेर पाठवलाय चौकार. 25 धावा धावफलकावरती. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 बॉलमध्ये 15 ते 20 धावा आल्या तरी देखील सेमीफायनलची मॅच मात्र संघर्षमय होऊ शकते. शेवटचं षटक आता कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल टीम
शिवप्रताप फायटर या संघाकडून प्रतीकला आणले गोलंदाजीसाठी. 25 धाबा धावफलकावरती. धावफलकावरती लागल्या गेल्या. आता शेवटचं षटक ऋषी यांनी कानमंत्र दिलाय गोलंदाज प्रतीक यांना. 25 धाबा या टीमचा एक कॅप्टन, या टीमचा नेता ऋषी आपल्याला पाहायला मिळते. टीम शिवप्रताप फायटर क्षेत्ररक्षण सजावलंय. चला जुना बॉल द्या आयोजक कमिटी. नवीन बॉल आहेत, कृपया जुना बॉल द्या. चला 25 धावा धावफलकावरती. आता शेवटचं षटक प्रतीकाला गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय सूरज, ज्याने 2 बॉलवरती 2 चौकार खेचलेत. यावेळेस फटका फसलाय. विकेट किपर स्वतः फॉलोथ्रू मध्ये बॉलर कॅच पकडतोय. फलंदाज आला बाद. प्रतीकने मात्र स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये गोलंदाजी करत असताना चांगली कॅच पकडली आणि फलंदाजी ते बाद झालाय. आणखी एक धक्का लागलाय. धक्का क्रमांक 3. टीम नेत्रा सुपरस्टार. अगदी नेत्रा सुपरस्टार हा संघ असा होता की या लीग फॉर्मॅट मध्ये एकही सामना गमावला नव्हता, परंतु आता जर पाहिलं तर या मॅच मध्ये त्यांना संघर्ष करावा लागतोय. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतो आणि संघर्ष केल्याशिवाय आयुष्यामध्ये यश वाट्याला येत नाहीये. आणि इथून पुढे मात्र या 5 बॉलवरती एक चांगला संघर्ष, चांगली धावसंख्या निर्माण करणाऱ्या टीमला 25 वरती 3 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. नवीन आलेला फलंदाज रोशन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस बॅटची लिडिंग एज आणि बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, जिथे एक सिंगल धावफलकावरती लावली जाईल. 26 धावा 4 बॉलचा इथे खेळ शिल्लक आहे. चला मॅच स्पीडअप करा, टायमिंग जास्त होते, अजून फायनलची मॅच बाकी आहे. व्हाईट बॉल आणि एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. 27 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आणखीन एक खराब बॉल, आणखीन एक खराब बॉल. आता उमेश कोळेकर धावतोय, बॉलर पर्यंत संदेश पोहोचवतोय, सल्ला देतोय. 28 धावा, कारण की उमेशला माहितीये या धावा देखील सेमीफायनलच्या मॅच मध्ये प्रेशर निर्माण करू शकतात. या धावा देखील सेमीफायनलच्या मॅच मध्ये दबाव निर्माण करू शकतात. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला कॅप्टन ऋषीने आणि आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या नेत्रा सुपरस्टार या टीमला 28 धावांच्या पर्यंत थांबवलंय. यावेळेस 5 समोरच्या दिशेत फटका केलाय. ऋषी बॉल पर्यंत पोहोचेल. एक सिंगल आले, दुसरीचा इथे प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु कलेक्शन खराब आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा आल्या. तिसरी देखील धाव होऊ शकली असते, परंतु तिसरीचा प्रयत्न झाला नाहीये. संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती. पण या धावा देखील सेमीफायनल मध्ये खूप महत्वाच्या आहेत. या धावा देखील टफ फाईट निर्माण करू शकतात, संघर्ष निर्माण करू शकतात. हे टार्गेट देखील खूप अवघड होईल नेक्स्ट बॅटिंग करताना टीम शिवप्रताप फायटर या संघासमोर. यावेळेस फटका फसलाय.
एलिव्हेशनची कमतरता, उंची जास्त, लांबी कमी, कॅच झालाय ड्रॉप आणि 2 धावा तिथे घेतल्या गेल्या. या चुका मात्र तुम्हाला तुमच्या पराभवाचं कारण ठरू शकतात. आयुष्यामध्ये ठेच आपणाला नेहमी छोट्या छोट्या दगडातून लागते, मोठ्या दगडाने ठेच लागताना आतापर्यंत ऐकलेलं नाहीये आणि या छोट्या चुका तुम्हाला तुमच्या पराभवाचं कारण ठरू शकतात. 32 धावा धावफलकावरती, समोरच्या दिशेत फटका केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, 1 धाव आले, दुसरीचा वेगाने प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. पण या 2-2 धावा किती इम्पॉर्टंट आहेत शेवटच्या षटकामध्ये. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक, शेवटच्या बॉलवरती षटकार आला तर मात्र या मॅच मध्ये यावेळेस अक्कोटब्याचा बॉल, डिक्लेअर स्वरूपाची धाव, 35 रन धावफलकावरती आता करायचे आहेत शिवप्रताप फायटरला. 36 धावा. चला नेत्रा सुपरस्टार क्षेत्ररक्षण लावून घ्या, नेत्रा सुपरस्टार क्षेत्ररक्षण लावून घ्या. 6 वाजून 34 मिनिटं झालीत, अजून फायनलची मॅच बाकी आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. 6 वाजून 35 मिनिटं झाले, तिथून पुढे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची इनिंग कव्हर करायची आहे याची नोंद घ्या. चला कोळेकरवाडी प्रीमियर लीग युवा प्रतिष्ठान कोळेकरवाडी आयोजित पर्व क्रमांक 3 कोळेकरवाडी प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. सर्व टीमला टी शर्ट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलेले आहे ते मान्य श्री बबन दादा पाटील समाजसेवक उद्योजक यांच्या वतीनं प्रथम पारितोषिक 17,000 रुपयाचे कॅश प्राइज सौजन्य सन्मान्य संजय निवृत्ती कोळेकर साहेब आर्या एंटरप्राइजेस. खूप मेहनत या स्पर्धेला संजय कोळेकर साहेबांची आपल्याला पाहायला मिळते. अगदी सकाळी पहिल्या बॉल पासून आतापर्यंत त्यांनी स्टेजवरची सर्व कामगिरी उत्तमरित्या पार पाडली आहे. द्वितीय पारितोषिक 13,000 रुपयाचे कॅश प्राइज सौजन्य कैलासवासी कलाबाई पांडुरंग कोळेकर यांच्या स्मरणार्थ मान्य श्री संभाजी पांडुरंग कोळेकर, मान्य श्री शिवाजी पांडुरंग कोळेकर आपल्या आईच्या स्मरणार्थ हे द्वितीय पारितोषिक या कोळेकरवाडी प्रीमियर लीग स्पर्धेला दिलेले आहे. आपल्या आईच्या आठवणींना उजाळा याच माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम व द्वितीय चषक सौजन्य सन्माननीय आदिक शामराव कोळेकर उद्योजक यांच्या माध्यमातून, यूट्यूब सौजन्य निलेश शंकर कोळेकर, सन्मान चिन्ह सौजन्य व उमेश कोळेकरच्या विकेट साठी हे प्राइज झालंय विकी कोळेकर साठी. या षटकामध्ये जर विकेट घेतली तर सागर कोळेकर आणि अशोक कोळेकर यांच्याकडून प्रत्येकी 1,000 रुपयाचे कॅश प्राइज. परंतु आतापर्यंत जेवढी कॅश प्राइज लावली त्यातील एकही कॅश प्राइज आमच्यापर्यंत आतापर्यंत जमा झालेला नाही आहे. ही देखील एक महत्वाची बाब. पहिला बॉल बॅटच्या साह्याने डिक्लेअर मध्ये एक सिंगल आले. चर्चा करत होतो या स्पर्धेची ट्रॉफी स्पॉन्सर आमची आदिक शामराव कोळेकर साहेब उद्योजक, यूट्यूब सौजन्य निलेश शंकर कोळेकर, सन्मान चिन्ह शंकरजी अंतू कोळेकर, मैदान सौजन्य विजय खाशाबा कोळेकर, तानाजीदादा शेजबळ, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक चषक सौजन्य अनिलजी भूमकर साहेब, क्रिकेट किट साहित्य काशीनाथजी चोरगे, मालिकावीर फॅन सौजन्य सचिन दादा सुर्वे, प्रसाद दादा जाधव, पाणी सौजन्य सुरेश दादा नावर आणि सचिन महादेव कोळेकर, समालोचन स्कोरर सौजन्य दीपक दादा महाडिक, पंच सौजन्य संतोष विष्णू कोळेकर, बॉल सौजन्य तुषार दत्तात्रय कोळेकर, सन्मान चिन्ह सौजन्य तेजस कोळेकर, अल्पहार सौजन्य शशिकांत महादेव कोळेकर. या सर्वांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार.
पहा इथे किरण महाडिक साहेबांच्याकडून कॅश प्राइज लावलंय, परंतु कॅश प्राइज बॉलरसाठी लावलंय आणि बॅट्समन इथे बोलबाला नक्की साहेबांच्या पैशाला कुठेतरी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत नाही. पैसा मात्र वाचणार हे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. उमेश कोळेकरच्या विकेटसाठी कॅश प्राइज आला. आता हेच कॅश प्राइज कुठेतरी षटकारासाठी लावा, ज्यांनी विकेटसाठी कॅश प्राइज लावलं होतं. सलगचे 3 षटकार आलेत. संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती. नवनाथ कोळेकर यांच्याकडून 200, अर्थात उमेशच्या खात्यामध्ये 400 जमा होतील. आता अशा खेळाडूवरती पारितोषिक येणार नाहीयेत आणि आयवा कॅच साठी आयवा कॅच लहान गाव प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. इथे बा फटका फसलाय, स्वतः फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडली, फलंदाज इथे बाद झालाय. सलगचे 3 षटकार आणि त्याच्यानंतर विकेट. चला कॅच प्राइज आमच्यापर्यंत जमा करा. महाडिक साहेब आणि त्याच्यानंतर अशोक कोळेकर आणि सागर कोळेकर 3000 रुपये आमच्यापर्यंत जमा करा. चला चला या ज्यांनी हे कॅश प्राइज लावलं 3000 आमच्यापर्यंत लगेचच द्या. हार्ड कॅश चला लगेचच जमा करा. अशोकजी कोळेकर साहेब, सागर कोळेकर आणि किरण महाडिक. ऑनलाईन करायचं असेल तर देखील कमिटी मेंबरकडे करा. चला लगेचच खेळाडूचा फायदा होऊ द्या, कारण की सकाळपासून आम्ही वरडतोय आमचा घसा कोरडा झाला, परंतु कॅश प्राइज एकही आलेलं नाहीये. आता कॅश प्राइज येऊ द्या. पाच बॉलचा खेळ समाप्त झालाय. 19 धावा धाव फलकावरती. डॉट बॉल आलाय. आता उमेश बाद झाल्यानंतर मात्र प्रेशर आलंय. विकीच्या गोलंदाजीवरती 3 षटकार आले, परंतु त्याच्यानंतर एक महत्वाची विकेट प्राप्त केली. 1 षटकाचा खेळ समाप्त. 19 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. आता 12 बॉल मध्ये 17ची गरज. चला किरण महाडिक साहेबांचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालेलं आहे. अशोक कोळेकर आणि सागर कोळेकर साहेब आपलं कॅश प्राइज येऊ द्या. नाही मॅच विकेट घेतले, विकेट साठी कॅश प्राइज होतं ते तुम्ही जमा करा. चला गोलंदाजीवरती विक्रम आलाय. पहिला बॉल समोरच्या दिशेत फटका केलाय. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 11 बॉल मध्ये आता 17 धावांचे. उमेश कोळेकर बाद झाल्यानंतर कुठेतरी या टीम मध्ये चालना आले. या टीम मध्ये मात्र आता जिद्द निर्माण झाले. या टीम मध्ये चिकाटी निर्माण झाले. आता हा सामना सहजासहजी सोडायला दोन्ही संघ तयार नाहीत, परंतु लाईन मिस करतोय. वाईड बॉल, एक्स्ट्रा रन आले. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. 11 बॉल मध्ये 16 धावांची गरज. सातत्याने जर पाहिलं तर 12 प्रतिनिधीकडून संदेश दिला जातोय, परंतु मैदानामध्ये जे काही बरं वाईट करायचं ते 11 खेळाडू करणार आहेत. 12 प्रतिनिधी संदेश देऊ शकतो, 12 खेळाडू कोचिंग करू शकतो, परंतु त्याच्या पलीकडे काही करू शकत नाहीये. त्याने फक्त जे काही होईल ते मात्र आता बघत राहायचं. संघ मालक 11 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 16ची गरज. आणखीन एक खरा बॉल. जेवढे मॅसेज जास्त तेवढं गोलंदाजावरती प्रेशर जास्त. 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 11 मध्ये आता 15 धावांची गरज. विक्रमला डॉट बॉलचा विक्रम करण्यासाठी गोलंदाजी दिली, परंतु विक्रम आता व्हाईट बॉलचा विक्रम करतोय. पण लगातारचा 3रा व्हाईट बॉल. आता संघ मालकाच्या काळजाची धडधड आता वाढली आहे. अगदी आमच्यापर्यंत आवाज येतोय धडधड धडधड. आता मात्र संघ मालकात सचिन कोळेकर यांच्याकडून असं काय प्राइज पाहिजे. 4था वाईड बॉल आला तर 500. बाबा मॅचचं काय होऊ दे, 4था आला तर 500 खिशात येतात. यावेळेस या बॉल वरती चांगला स्ट्रोक लगावलाय. बॉल निघून चालाय सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा, चौकार आलाय.
यावेळेस समोरच्या दिशेत फटका केलाय, 1 धाव आली. आता 9 बॉल मध्ये 9 धावांची गरज. चला फायनल साठी NK फायटर संघ आपण तयार राहायचं. कॅप्टन या, NK फायटर कॅप्टन या, वेळ जास्त घेऊ नका प्लीज. NK फायटर आपण जास्त वेळ घेऊ नका. ही मॅच संपल्याबरोबर आपला टॉस, कारण की वेळ बघा सूर्यास्त झालेला आहे आणि इथून पुढे मॅनेजमेंट कमिटीने डिसिजन द्या की फायनलचा सामना किती षटकाचा खेळवायचा, कारण की या मैदानामध्ये किती प्रमाणामध्ये मच्छर आहे ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. 2 ओव्हरचा सामना फायनलचा. एक रन आले. 8 बॉल मध्ये 8 धावांची गरज. विक्रमने सुरुवातीच्या 3 बॉल वरती 3 वाईट बॉल हाताळले आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर आता वेळ कमी आहे. टॉस इथेच घेतला जाईल. दुपारची मॅच आणि त्याच्यानंतर वाढलेलं टायमिंग. 7 मध्ये 7 ची गरज. अतिरिक्त धावा ज्या गेल्या त्याचा फटका मात्र इथे टीम नेत्रा सुपरस्टार या संघाला लागलाय. या वेळेस सेन्सिबल क्रिकेट. 1 धाव आले. आता शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल 6 ची गरज. क्रिकेटच्या इतिहासामध्ये 6 बॉल 36 धावा अगदी सहजरित्या पूर्ण झाल्यात, परंतु क्रिकेटच्या इतिहासामध्ये 6 बॉल 6 रन या देखील कधी कधी न होताना आपण पाहिलेले आहेत. काय घडतंय काय बिघडतंय. अगदी खेळाडूला पाणी घेऊन उमेश कोळीकर गेलाय, परंतु पाणी देण्याचं फक्त निमित्त तो एक मेसेज घेऊन गेलाय की ही मॅच आपल्याला जिंकायची आहे, ही मॅच जिंकून आपण फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे. संयमाचं क्रिकेट खेळा, अगदी डोक्यावरती बर्फ ठेवून क्रिकेट खेळा आणि हाच मेसेज त्याने पास केलाय. 6 बॉल 6 रनची आवश्यकता. गोलंदाजीसाठी दाखल झालाय गोलंदाज. रोशन आलाय गोलंदाजीसाठी. 6 चेंडू 6 धावा 6 धावा 6 चेंडू. हे समीकरण कोळकरवाडी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. 1-1 डॉट बॉल आता गरजेचा असेल तो नेत्रा सुपरस्टार या संघासाठी. 1-1 रन इथे महत्वाचे असेल. टीम पहिला बॉल वाईड बॉल आणि प्लस 1 रन. अगोदरच दुष्काळ आणि त्यामध्ये पाणी टंचाई आपल्याला पाहायला मिळते. 2 अतिरिक्त धावा आल्या. आता 6 बॉल मध्ये 4 धावांची गरज. ज्यावेळेस तुम्ही मनामध्ये हारताना त्यावेळेस तुम्ही मैदानामध्ये कधी जिंकू शकत नाही. तर आधी मनामध्ये स्वतःवरती विजय मिळवा आणि त्यानंतरच मैदानामध्ये उतरा. इथे जर पाहिलं तर वाईड बॉल आल्यानंतर कुठेतरी विकेट किपरचं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. डिक्लेअर स्वरूपाची धाव गेली आणि त्याच्यानंतर आणखीन 1 धाव. आता 5 मध्ये 3 ची आवश्यकता. रोशनने जर ही मॅच काढली तर मात्र कोळेकरवाडी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सातत्याने त्याला आठवणी ठेवलं जाईल. रोशन कामगिरी करेल का याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. 5 मध्ये 3 ची आवश्यकता. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. जसं सूर्यास्त झालाय आणि मुंबईमध्ये या वातावरणामध्ये क्रिकेट बघायला भरपूर मजा येते, परंतु आता जर पाहिलं तर आता जास्त फारसा फरक पडणार नाहीये. टीम शिवप्रताप फायटर या संघाला 1-1 धाव इथे घेतली जाते. आता 2 धावांची अजून देखील गरज आपल्याला पाहायला मिळेल. या बॉल वरती 1 सिंगर आले. आता 1 बॉल आणि 1 धावांची गरज. 1 बॉल 1 कंपल्सरी चेसिंग. 3 बॉल 1 माफ करा 3 बॉल 1 3 बॉल 1 ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम. चला वेळ जास्त घेऊ नका, कारण की एखाद्या संघाचा प्रवास इथे थांबू शकतो, परंतु आम्हाला फायनल खेळवायचे आहे. सामना इथे जिंकलाय शिवप्रताप फायटर या संघानं. अभिनंदन. वेल प्लेड टीम शिवप्रताप फायटर. हार्ड लक बॅड लक नेत्रा सुपरस्टार संघ या संघात